श्री स्वामी समर्थ. आवळी पूजन, आवळी भोजन म्हणजे काय? कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला आवळ्या झाडाचे पूजन, आवळी पूजन साजरी करतात. यालाच अक्षय नवमी असे देखील म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व दान पुण्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. तसेच या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भोजनही करतात. आवळ्याच्या झाडात असलेली सकारात्मक ऊर्जा व सकारात्मक सहवास लाभावा या दृष्टिकोनातून हा उत्सव साजरा केला जातो. आवळा हा आरोग्यवर्धक, पित्तनाशक, उष्णतानाशक, तारुण्यवर्धक, केशवर्धक आहे. आवळा नवमीचे महत्त्व काय आणि त्याची उपासना कशी करतात ते आता आपण पाहूया. या दिवसापासून द्वापार युगाला सुरुवात झाली होती. या दिवसाला अक्षय नवमी अथवा आवळा नवमी म्हणतात. भगवान विष्णूचे निवास या आवळा वृक्षात असतो. परंतु या दिवशी सर्व देवीदेवता आवळा वृक्षाखाली येऊन निवास करतात. तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृतबिंदूचा वर्षाव होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी आवळ्याचे पंचोपचार पूजन, गोड नैवेद्य, प्रदक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायेत अन्नदान व स्वतः भोजन केले जाते. त्यामुळे या अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. आवळ्याला स्पर्श करावा. आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात. म्हणून पूजेच्या वेळी ओम धात्रय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून पूजन करावे व आवळा वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून प्रार्थना करावी. आवळा नवमीच्या निमित्ताने आवळ्याचे बीज किंवा वृक्षारोपण करून संवर्धन करावे. विधिवत पूजा करावी. आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी. दिवे लावावे. नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी. देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती. तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णूने आणि भगवान महेश यांनी दर्शन दिले होते. कुष्मांड नवमीचे महत्त्व आणि उपासना कशी करावी ते आता आपण पाहूया. या दिवशी कुष्मांडसुराचा म्हणजे या दैत्याचा वध भगवान विष्णूने केला आणि त्याच्या शरीरातून कुष्मांड म्हणजे कोहळे याची वेल उत्पन्न झाली होती अशी मान्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी कोहळे आणून त्याचे पूजन करून ते पुरोहितांना दान केले जाते. आवळा नवमीची पूजा महिला संतान सुखासाठी, आरोग्य, समृद्धीसाठी करतात. पूजा आवळ्याच्या झाडाजवळ किंवा घरात केली जाते. पूजेसाठी लागणारं साहित्य: आवळ्याची फळे, पाने 9 किंवा 11, हळद, कुंकू, चंदन, अक्षता, फुले, दूध, दही, वस्त्र हिरवे किंवा पिवळे, धान्य, फळे, कपडे व पैसे इत्यादी. पूजन कसे करावे तर जवळच्या आवळ्याच्या झाडाजवळ जागा स्वच्छ करा. झाडाच्या मुळाभोवती हळद कुंकू वाहा, फुले वाहा. भगवान विष्णू किंवा शिवाची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा जपा. आवळ्याच्या झाडाजवळ वस्त्र अर्पण करा. स्त्रियांनी संतान रक्षेसाठी प्रार्थना करा. आरोग्यासाठी प्रार्थना करा. या दिवशी आवळा खाल्ल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि आरोग्य वाढते. घरात आवळ्यांची पाने ठेवा. आरोग्यदृष्ट्या बघितल्यास आवळा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे. या दिवशी आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पाप नष्ट होतात आणि आयुष्य वाढते. उत्तर भारतात तसेच महाराष्ट्रातही आवळ्याच्या झाडाचे पूजन होते. आयुर्वेदानुसार आवळा हा गुणकारक आहे.